अशामध्ये मला एका कार्यकर्त्याचा निरोप आला की आज तुमची या लाखीवडेमध्ये सभा ठेवलेली आहे। मित्रांनो, निश्चितपणानं मला या सभेसाठी येताना खूप आनंद झाला। या सभेच्या निमित्तानं मंचावर असलेल्या आपल्या उमेदवार सुप्रियाताई, माझे सहकारी कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा, आत्ताच ज्यांनी या तालुक्यामध्ये एक दमदार भाषण केलं, तुम्हाला आधार दिला, असे आप्पासाहेबजी जगदाळे, आमच्या अकलूज गावचे माजी सरपंच माननीय किशोरसिंह माने पाटील, जे तुम्हाला अकलूजहून निरोप घेऊन आलेले आहेत। विजय दादांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील लोक काम करतात, त्यांनाही आधार देण्याचं काम त्या ठिकाणी मोहिते पाटील असतील, आम्ही असतील, निश्चितपणानं करू। माझे गेल्या अनेक वर्षाचे मित्र अशोकराव गोगरे, आमच्या तालुक्याचे नेते, मार्केट कमिटीचे माजी संचालक दादाराजे गाडगे, शिवसेनेचे नितीनजी शिंदे, तेजशिव पाटील, छायाताई पडसळकर आणि मंचावरील अनेक मान्यवर आहेत। सर्वांची नावं घेत वेळ घालवत नाही, आपल्याला खूप उशीर झाला आणि मी फार वेळ आपला घेणार नाही। 2 मिनिटांमध्येच माझं विचार या ठिकाणी संपवणार आहे। मित्रांनो, गेल्या आठवडाभर सोलापूर जिल्ह्यामध्ये काय होणार असा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला होता, परंतु निश्चितपणानं साहेबांच्या सन्मानासाठी किशोरसिंह माने पाटील या ठिकाणी साहेब संकटामध्ये आहे। सुप्रियाताईंना सुद्धा सगळ्या बाजूनी घेरलं जात आहे, नेते सगळे काढून घेतले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी बंडखोर विचाराचा माणूस या सगळ्यांची फळी तोडून बाहेर पडला पाहिजे, ही या राज्यातल्या सगळ्यांची अपेक्षा होती। आणि म्हणून मित्रांनो, एका बाजूला सगळं साम्राज्य होतं, मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडलेले होते आणि सगळं रान त्या ठिकाणी मोकळं होतं, परंतु तो विचार या महाराष्ट्रावरती गुलाम लादू पाहणाऱ्यांची ही जी फौज आहे, ही कुणीतरी तोडली पाहिजे। आपलं वैर उद्या करता येईल, परंतु साहेबांना कुणीतरी हात दिला पाहिजे, अधिकार दिला पाहिजे। आणि यासाठी मोहिते पाटलांचं आमचं वैर आम्ही त्या ठिकाणी संपवलं। नुसतं वैरच संपवलं नाही, तर मोहिते पाटलाला पुढाकार घेऊन मी त्या ठिकाणी उभं केलं। नुसतं उभं केलं नाही, 2 नेते एकत्र आले म्हणून मतदार एकत्र येतात असा विषय होत नाही। परंतु मित्रांनो, तुम्ही शेजारचा, गेल्या वेळेला आम्ही 1,16,000 तालुक्यातलं मताधिक्य दिलं होतं। आम्ही दोघंही साहेबांच्या विरोधामध्ये होतो। आमचा माडा पुरोगामी कधी जाऊ शकत नव्हता। मी एकटा जरी बाहेर राहिलो असतो तरी त्या ठिकाणी संजय मामांचा विजय झाला असता, परंतु हा पुरोगामी माडा सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पाडावा लागला। आणि त्यानंतर
ही नेतृत्व संपवायची उत्तमराव जानकर मोहिते पाटील यांचा विरोध आहे आणि या दोघालाही संपवलं पाहिजे ह्या विचारानं ही कूटनीती या आमच्या मतदारसंघावरती घोंगावू लागली आणि म्हणून मित्रांनो आम्ही ठरवलं ज्या वेळेला अजितदादा पक्ष सोडून गेले त्यावेळेला मला थोडा स्पेस निर्माण झाला आणि मी थोडासा अजितदादाच्या बाजूने असा भारतीय जनता पार्टी मधून बाहेर सरकलो. माझं या राज्याच्या राजकारणावरती बारकाईने लक्ष होतं. याचा फाउंडर मेंबर मी झालो. माझं तुम्ही परवाचं भाषण ऐकलं असेल. अजितदादाच्या पक्षाचा मी पहिला ते स्टॅम्प द्यावा लागतो ना तो पहिला स्टॅम्प मी दिलेला आहे आणि मी माझ्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की अजितदादाचा पराभव केल्याशिवाय मी माघारी माड्याला येणार नाही. ते साहेबांचं घड्याळ चोरलेलं आहे. ते अजितदादाच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावरती येऊ शकत नाही. आणि मित्रांनो ही जी घालमेल चालू होती ह्या राज्यातल्या सरकारला अजितदादांची सरकार चालवण्यासाठी गरज नव्हती. परंतु सह्याद्री सारखे गरजून लढणारे साहेब हा स्वाभिमान हा बारामती संपवायचा त्या भागाचं नेतृत्व नामशेष करायचा आणि जसं मला आणि मोहिते पाटलांना संपवलं तसं अजितदादांना सुद्धा कुठेतरी पाळ ठोकून याच तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी बघायला ठेवायचं. यासाठीच ही लढाई आहे. मी सुप्रियाताईंना निवडून आणण्यासाठी किंवा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी आलो नाही मित्रांनो. सुप्रियाताई गेल्या अनेक निवडणुका निवडून येत आहेत. अजितदादांना या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा का केलं गेलं हे तुम्ही लहानातल्या लहान माणसांनी सुद्धा ओळखलं पाहिजे. म्हणून मी गावोगाव जाणार आहे. प्रत्येकाला सांगणार आहे यांच्या नीतीचा हा काय भाग आहे आणि ह्या बारामतीचं अस्तित्व संपवायचं. अरे तुम्हाला किल्लेदार म्हणून कुणी नेमलं आणि फिंद फितुरीनं जर तुम्ही हा किल्ला शत्रूच्या ताब्यामध्ये देत असाल तर हा 84 वर्षाचा म्हातारा ह्या पर्वताच्या खाली काठी घेऊन उभा आहे. ही तुमची नीती आम्ही चालू देणार नाही. बऱ्याच घडामोडी आहेत पण एक दोन घडामोडी रोहितदा मी सांगतो. ज्या वेळेला मलाही सातत्याने बोलणं चालू होतं त्याच वेळेला महादेव जानकरांनाही त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि सुप्रियाताई तुम्हालाही मी फोन करून सांगितलं होतं की अजितदादाच्या लक्षात आलं की आपल्याला नामशेष करण्यासाठी हा डाव टाकलेला आहे. आणि मग महादेव जानकरला शोधून नेण्यात आलं. महादेव जानकरला परभणीसाठी नेण्यात आलेलं नव्हतं. महादेव जानकरला बारामतीमध्ये उभा करायचं आणि अजितदादांनी त्यातून पळून बाहेर पडायचं यासाठी महादेव जानकरचा शोध घेत होते. पण महादेव जानकरनं ऐकलं नाही. तो पट्ट्या थोडा शहाणा निघाला. या ठिकाणी 2 लाख पडतील. आपण परभणीला जाऊन त्याची 2.5 करू. बंडू जाधवाला 7.5 पडणार आणि या पट्ट्याला 2.5 पडणार. इथे मात्र त्याची 2ची बेरीज लागत नाही. हा हुशार होता आणि म्हणून त्याने परभणी अजितदादाला पुन्हा त्यांच्या सापळ्यातून निघता आलं नाही. आणि म्हणून मित्रांनो निश्चितपणानं तुम्हाला मला सांगायचं आहे जो माणूस आपल्या बहिणीचा झाला नाही
तो तुमचा आमचा काय होणार आहे. मी त्यांच्या पक्षात गेलो होतो. 1,01,000 मतदान मला झालं होतं. आणि त्या ठिकाणी त्यांचा एक छोटा 2-3 मताचा कार्यकर्ता आहे, सुरेश पालवे नावाचा. तुम्ही कधी नावही ऐकलं नसेल, आमच्या तालुक्यातही कुणाला माहित नाही. डीपीटीसी वाटायची वेळ आली त्यावेळेला ह्या 3 मतदानवाल्या सुरेश पालवेला डीपीटीसी दिली. ज्या माणसाला ज्या तालुक्यामध्ये नेता कोण आहे हे कळत नाही, नेतृत्व ओळखता येत नाही, जनतेच्या अपेक्षा काय, जनता कुठे हे कळत नाही, त्या ठिकाणी 1,00,000 लोकांचा अपमान केला गेला. आणि म्हणून आम्ही या अपमानाचा बदला घेण्यासाठी निश्चितपणाने तुमच्या बरोबर आहे. मित्रांनो, ही निवडणूक जर आपण हरलो तर मात्र तुम्हाला पुन्हा 25 वर्ष या ठिकाणी वाचवण्यासाठी पुन्हा माणूस नाही. आज 84व्या वर्षी पवार साहेब लढतायत म्हणून यांचा सगळ्या रानाने काय अवस्था झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.